तूर पिकामध्ये पहिली फवारणी कोणती घ्यावी? जर यावर्षी बघितलं तर तूर पिकामध्ये फक्त आपल्याला पाने गुंडाळणारी अळी हाच प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर फुलधारणेला सुरुवात झालेली आहे, एक 5 ते 10% फुलधारणा होत आहे। आणि तिसरी गोष्ट जर म्हटलं तर आता एकंदरीत फुटव्यांसाठी त्याचबरोबर जास्तीत जास्त फुलं आणि जास्तीत जास्त शेंगा कशा तयार होतील त्यासाठी आपल्याला ही पहिली फवारणी घ्यायची आहे। तर याच्यामध्ये तुम्ही कुठलंही एक साधं फवारणीसाठी किंवा कीटकनाशक घेऊ शकता तुम्ही। त्यामध्ये तुम्ही स्वस्तात मस्त प्रोपेक्स सुपर, त्याचबरोबर प्रोक्लेम, त्याचबरोबर अजून तुम्ही दुसरं कुठलं इमेमॅक्टिन घटक असलेलं अळीनाशक घेऊ शकता। आता हे झालं अळीसाठी। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला कुठलं तरी एक टॉनिक घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही सुपर बियॉन, त्याचबरोबर तुम्ही टाटा बहार, थोडंसं महाग पडते परंतु ते सुद्धा घेऊ शकता। आणि आणखी कुठल्याही कंपनीचं तुम्ही एक स्वस्तात मस्त असं टॉनिक घ्यायचं आहे, कारण जास्त खर्च करून काहीच उपयोग नाही आहे। याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारे खत वगैरे घ्यायचं नाही आहे। हे झालं टॉनिक। पहिली गोष्ट झाली कीटकनाशक कुठलंही स्ट्रॉंग घेण्याची गरज नाही आहे, कारण इकडे कुठलाच असा प्रादुर्भाव आपल्याकडे नाही आहे। तुमच्या पिकामध्ये जर कुठला प्रादुर्भाव असेल तर तुम्ही प्रोक्लेम वापरू शकता। प्रोक्लेमची जो कालावधी आहे तो 15 दिवस आहे। जे प्रोपेक्स सुपर आहे गॅस पॉइझन, त्याचा कालावधी कमी आहे, एक 3 ते 4 दिवसच। त्यामुळे त्यापैकी तुम्ही कुठलंही एक वापरू शकता। आता बरेच शेतकरी कमेंट करतात की याच्यामध्ये आपण कोराजन घेऊ शकतो काय? मित्रांनो, कोराजन घेऊ शकता, परंतु कोराजनचं असं आहे की पहिली गोष्ट ते खूप महाग आहे। दुसरी गोष्ट, कुठलाही रोग असला तर कोराजन तो गायब करते, मग ते शेंगांवरती सगळ्यात जास्त हमीदायक असते। त्यामुळे तिसऱ्या आणि शेवटच्या फवारणीला आपण ते वापरणे गरजेचं आहे, कारण इतर घटकांच्या किंवा कीटकनाशकांच्या तुलनेत त्याचा सर्वात जास्त रिझल्ट आहे। कुठल्याही कंपनीचे ब्रँडिंग नाही आहे, परंतु जो अनुभव आहे त्या माध्यमातून आपण इथं सांगत आहोत, कारण आपण सोयाबीनवरती सुद्धा त्याचा उपयोग केलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही बॅरेझाईटसुद्धा तिसऱ्या फवारणीला वापरू शकता, कारण ते पण स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीने काम करते। आता याच्यात झालं पहिल्या फवारणीसाठी जे घटक आपण सांगितलेले आहे, त्याच्यात खत कुठलंच घेण्याची गरज नाही आहे। तुम्ही खत खालून जर युरिया टाकलेलं असेल तर तुम्हाला पहिल्या फवारणीत कुठलंच खत घेण्याची गरज नाही आहे। तुम्ही नॅनो युरिया त्यात वापरू शकता, परंतु त्याचा एवढा इफेक्ट किंवा फायदा नाही आहे। त्यामुळे तुम्ही जर पहिली फवारणी घेत असाल तर स्वस्तात मस्त आणि चांगली फवारणी तुम्ही प्रोपेक्स सुपर कीटकनाशक किंवा त्याचबरोबर कुठलंही एक टॉनिक, त्याच्यामध्ये सुपर बियॉन किंवा अमिनो ॲसिड असलेला कुठलाही घटक, आणि जर इकडे तुम्ही वापरत असाल प्रोक्लेम तर त्याबरोबर टाटा बहारसुद्धा तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला ही पहिली फवारणी घ्यायची आहे।